आज की तनाव भरी जीवन शैली, बदलते खान पान और बढ़ते तनाव के कारण कैंसर जैसी गंभीर बीमारियों के मामले बढ़ रहे हैं। इसलिए बीमारी होने के बाद इलाज करने की बजाय बचाव करना बहुत जरूरी है। HPV वैक्सीनेशन उसी दिशा में एक बड़ा और सराहनीय कदम है। डॉक्टर रूपाली सरकटे ने इस वैक्सीनेशन अभियान की जानकारी देते हुए कहा कि ये वैक्सीन बहुत उपयोगी है और ये भविष्य में होने वाले कैंसर बीमारियों से बचाती है। इसलिए मंठा तालुका की इस आयु 14 साल वर्ग की लड़कियों और उनके अभिभावकों के लिए वैक्सीनेशन का महत्व बताया। स्वास्थ्य कार्यकर्ताओं ने शिक्षक अभिभावक बैठक में दिशा निर्देश दिए कि सगुन तालिका की 14 से 15 साल की 1712 लड़कियों को ये वैक्सीन दी जाएगी। स्टार्ट 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला जी काही आरोग्य विभागाने जी महिलांसाठी एक नवीन लस आणली आहे HPV लस, या लससाठी 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुली परंतु 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुली हा वयोगट यासाठी आपण समाविष्ट केलेला आहे। ही लस पूर्णतः WHO आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुरक्षित आणि प्रभावी लस आहे। ह्या लसीचा उपयोग आपण गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर किंवा कर्करोग होऊ नये म्हणून ही लस प्रतिबंधात्मक आपल्या ग्रामीण आरोग्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी उपलब्ध आहे। ह्या लसमुळे आतापर्यंत 50 कोटीहून महिलांनी ही लसीकरण केलेलं आहे आणि ते सुरक्षित आहे। आतापर्यंत भारतामध्ये जे काही कर्करोगाचे प्रकार आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रकार हा गर्भाशय मुखाचा कर्करोग आढळून येतो। महिलांमध्ये हा गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला आपल्याला प्रतिबंध करण्यासाठी HPV लस ही प्रभावीपणे उपयुक्त आहे आणि हिचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत। तेव्हा प्रत्येक जागरूक नागरिकांनी ह्या लसीचा लस उपलब्ध ग्रामीण रुग्णालयात असून ह्या लसीचा अवश्य लाभ घ्यावा आणि ही सेवा तुमच्यासाठी आहे। ग्रामीण रुग्णालय आणि इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत देण्यात येत आहे। ह्या लसीकरणासाठी प्रत्येकाने एक सजगता म्हणून आणि एक आपलं कर्तव्य म्हणून ह्या लसीसाठी एक पाऊल पुढे येऊन आपण ह्या लसीकरणाला मजबूत करून एक बळकट आणि एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा एक सुरक्षित महिला वर्ग हा आपण नेहमीसाठी आपण त्यांना एक महिला दिनासाठीचं एक मोठं छान असं गिफ्ट म्हणून हे देऊ शकतो आणि याच्यामुळे आपलं सशक्त भारत निर्माण होऊ शकतो। धन्यवाद। 2026 जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत 14 वर्ष पूर्ण व 15 वर्ष पूर्ण होणे बाकी असलेल्या मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी HPV लस देण्यात येणार असून मंठा तालुक्यातील 4 प्रहार केंद्र त्यामध्ये पाटोदा, दैफळ, खंदारे, तळणी, डोसकाळ या ठिकाणी तसेच ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या ठिकाणी ही लस मोफत देण्यात येणार आहे। त्यामुळे मंठा तालुक्यात जे जागरूक नागरिक आहेत भविष्यात आपल्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये आणि तो टाळता उपचारापेक्षा प्रतिबंध हा कधीही महत्त्वाचा असतो। त्या अनुषंगाने या वयोगटातील मुलींना आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय मंडळ असेल ही लस आवश्यक देवा। ही लस अत्यंत सुरक्षित आहे। या अगोदर 50 कोटी महिलांना ही लस देण्यात आली असून ही लस 2009 पासून जगभरात कार्यरत आहे आणि या लसीचे कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत। त्यामुळे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। ही सरकारनं लस तयार केली असून पूर्णतः सुरक्षित लस आहे।